गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ संभाजीनगर यांच्या अंतर्गत गोदावरी महामंडळ विकास महामंडळाचे जे कार्यालय आहे ते स्थलांतरित करण्याच्या बाबत एक संबंधित मंत्री महोदयाने कुठल्या शासनाला विचारत न घेता, शासन निर्णय न घेता आपल्या अधिकारशाहीचा वापर करून ते कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलेला असतो। वास्तविक पाहता संपादन विभागाच्या अंतर्गत एक 5 सिंचन विकास महामंडळे येतात। त्यामध्ये गोदावरी आणि कृष्णा हे 2 महामंडळ असे आहेत। त्या 2 महामंडळ या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय विखे पाटील यांच्या अखत्यारीत येतात आणि इतर 3 महामंडळ जे आहेत ते गिरीश महाजन मंत्री महोदय यांच्या अखत्यारीत येत असतात। वास्तविक पाहता तुम्ही ह्या विखे पाटलांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला। शासनाची पूर्व परवानगी न घेता आपलं महामंडळ हे स्थलांतरित करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। ही चुकीच्या पद्धतीने हे महामंडळाचं जे कार्यालय आहे त्या अहिल्यानगर पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत नगर शहरामध्ये 1930 पासून ते कार्यालयाचे कार्यरत आहे। म्हणजे 100 वर्ष होऊन गेले त्या कार्यालयाला। आज 1/6/2026 पासून ते कार्यालय स्थलांतरित करण्याचा आदेश करण्यात आलेला आहे। याला कुठलाही शासकीय आपला कुठला याला निकष न लावता, काही न लावता, म्हणजे गरज नसताना आज या विभागाच्या अंतर्गत एक 8 तालुके येत असतात। त्यामध्ये अकोला, संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासा, तुमचं शेवगाव, पाथडी हे सगळे 8 तालुके येतात। आज अकोल्याच्या माणसाला जर एखाद्या नगर शहरामध्ये एखाद्या कामानिमित्त यायचं आणि इतर कामं घेत असताना गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात जर जायचं असेल तर त्याला योग्य आहे। पण लोणी प्रवारासारख्या ठिकाणी एका कोपऱ्याला जर हे कार्यालय करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे। आज वास्तविक पाहिलं जर तुम्ही एखाद्या विभागाचं जर कार्यालय तुम्हाला ट्रान्सफर करायचं, स्थलांतरित करायचं, तर ते कार्यालय तिथं नवीन कार्यालय उभा करणं गरजेचं आहे। नवीन कार्यालय उभा केल्यानंतर तुम्ही कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभा करणं गरजेचं आहे। हे करोडो रुपयाचे यासाठी खर्च आहे। आज सरकार एक तर आर्थिक अडचणीत चाललंय। हे सरकार कॉन्ट्रॅक्टर लोकांना देण्यासाठी पैसे या सरकारकडे नाही आणि नवीन तुम्ही कार्यालय स्थलांतरित करणार, तिथं नवीन इमारती बांधणार, नवीन तिथं कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर बांधणार, हा एक प्रकार झाला। दुसरा प्रकार, जे कर्मचारी त्या कर्मचारी इथं असल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय नगर शहरामध्ये वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये, वेगवेगळ्या शाळेमध्ये त्यांची सोय असते, त्यांची पण गैरसोय होत असते। आणि हे सगळं होत असताना जे पहिलं जे कार्यालय आहे, त्या कार्यालयाची मोठी जागा आहे, ती जागा ओस पडणार आहे। ओस पडल्यानंतर काय होणार आहे, त्या जागेचं तिथं अतिक्रमण होणार आहे। पण अतिक्रमण झाली, ती जागा ओस पडली तर अतिक्रमण काढता येणार आहे। पण जर ती जागा तुम्ही एखाद्या खाजगी कंपनीच्या नावाने, एका खाजगी संस्थेच्या नावाने जर तुम्ही ती जागेची मागणी केली आणि ती जागा जर गिळंकृत केली, ती शासनाची करोडो रुपयाची जागा ती खाजगी कोणाच्या तरी एखाद्या संस्थेच्या घशात जाणार आहे। म्हणजे मला तर असं वाटतं हे कार्यालय स्थलांतरित करण्यामागं संबंधित मंत्री महोदयांचा तर हाच डाव आहे का ही जागा, इथलं कार्यालय तर आपल्या गावाकडे घेऊन जायचंच। गावाकडे घेऊन जात असताना तिकडं गावाकडं पण कार्यालय गेलं पाहिजे आणि दुसऱ्या मार्गाने नगर सारख्या शहरात एक चांगल्या ठिकाणी असणारी प्रॉपर्टी आपली एखादी संस्था उभी करायची, त्या संस्थेच्या नावाने ठराव करायचा। कारण हे त्या विभागाचे मंत्री आहेत ना, ते करू शकतात ना। तुम्ही पाहिलं असन श्रीरामपूरला आपल्या शेती महामंडळाची हजारो एकर जागा ZR2 कंपनीच्या नावाने ती जागा मागणी केली, दावोसला जाऊन करार पण केला। ज्यावेळेस आम्ही सगळी मागणी केली तिथे जिमी वल्सन नावाचा एक संबंधित व्यक्ती, तो प्रवारा शुगरला पण व्यवस्थापक म्हणून काम पाहतो, अनेक त्यांच्या संस्थांमध्ये काम पाहतो। अनेक लोक अशी आम्हाला एकत्रित दिसले आणि आम्ही ते शासनासमोर मांडलं, म्हणून ती जागा वाचली ना। कारण ती ZR2 कंपनी सुद्धा यांचीच होती। तसा सुद्धा याच्या मागे प्रकार असू शकतो की ही कार्यालय ट्रान्सफर करायचं, स्थलांतरित करायचे आणि ही हजारो कोटी रुपयाची जागा ही आपल्या कुठल्या तरी एखाद्या संस्थेच्या नावावर घ्यायची। हे सगळा प्रकार आहे। आज वास्तविक पाहिलं तर या स्थलांतराला तर आमच्यासारख्या या लोकांचा तर विरोध आहेच,
कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. म्हणजे तुम्ही जिल्ह्याचं नाक सोडून तुम्ही दुसरीकडे घेऊन जायचं. आज वास्तविक पाहिलं तर तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करता आणि तुम्ही असे जर कार्यालय त्या भागा घेऊन चालले. मधल्या काळात NHIचं कार्यालय सुद्धा मी संबंधित गडकरी साहेबांना मधल्या काळात भेटलो. NHIचं ऑफिस जिल्ह्याच्या ठिकाणी अपेक्षित आहे का कुठे शिर्डीला अपेक्षित आहे, एखाद्या तालुक्याच्या प्लेसला जिल्ह्याच्या ठिकाणी ते कार्यालय पाहिजे. ते कार्यालय सुद्धा स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. मी त्याबाबत संबंधित गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब, जिल्ह्याचं ठिकाणी आणि नगर शहराच्या परिसरात, नगर जिल्ह्याच्या परिसरामध्ये अजून काही त्या संबंधित विभागाची लेंथ शिल्लक आहे, अजून काही काम मंजूर होणार आहे, त्यामुळे ते कार्यालय सुद्धा नाही गेलं पाहिजे ही त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना पण केल्या. आज मधल्या काळात आपला जिल्हा असा होता की त्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेजच नव्हतं. मी ज्यावेळेस खासदार झाल्यानंतर अनेक वेळा संसदेमध्ये मागणी केली, मंत्री महोदयांना भेटलो, मेडिकल कॉलेज आपण मंजूर करून आणलं. मेडिकल कॉलेज मंजूर केल्यानंतर एक कमिटी बसली, त्यावर त्या ठिकाणी जागा फायनल करण्यासाठी कमिटी बसली. ती कमिटी यांनी आमच्या पदाचा गैरवापर करून त्या कमिटीला सांगितलं 3 जागा फायनल करा. कमिटीला 3 जागा फायनल कराव्या लागतात. त्यामध्ये अकोल्याची जागा फायनल केली, दुसरी जागा लोणी प्रवाराची जागा फायनल केली आणि तिसरी नगर तालुक्यातली एक जागा फायनल केली. आणि त्या जागामध्ये तुम्हाला सांगतो टेक्निकल अडचण, अकोल्याची जागा एकदम डोंगरातली दऱ्याखोऱ्यातली जागा, म्हणजे ती जागा त्या कमिटीला दाखवल्यानंतर कमिटीने सांगितली जागा अप्रूव्हच होत नाही. नगर तालुक्यातली जागा बघितल्यानंतर ती जागा आर्मीच्या अखत्यारीत येत होती, आर्मीवाल्यांच्या अखत्यारीत असल्यामुळे ती जागा सुद्धा कमिटीने सांगितली जागा बसत नाही. मग पर्यायी जागा कुठली फायनल केली होत होती, त्यांच्या गावाकडली जागा फायनल होत होती. ज्यावेळेस मला ही बातमी कळाल्यानंतर मी त्या कमिटीला शासन निर्णय दिला. नवीनच कलेक्टर आपले आशिया साहेब नवीन कलेक्टर आले, त्यांना मी सुद्धा शासन निर्णय दिला का सिव्हिल हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल पासून 10 ते 15 किलोमीटरच्या जवळच आपलं मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी मंजुरी द्यावी लागते. त्यामुळे ते मेडिकल कॉलेज राहिलं. म्हणजे अशा अनेक आपल्या नगर शहराच्या काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो. मध्ये आपल्या संरक्षण मंत्र्याला घेऊन येऊन त्या भागामध्ये एक कारखाना, जो आर्मीला दारुगोळा बनवणारी जी कंपनी, ती कंपनी तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस फिरता त्यावेळेस आमच्या ढवळपुरीपासून तर राहुरीपर्यंत एक आर्मीच्या अखत्यारीतला एक काही लँड आहे, हजारो एकराची लँड आहे. त्या जमिनीवर तुम्ही तो कारखाना मंजूर करू शकत होते. राहुरी विद्यापीठाच्या अखत्यारीत काही अजून हजारो एकर जमीन आहे, त्या प्रॉपर्टीवर सुद्धा तुम्ही कारखाना टाकू शकत होते. म्हणजे तुम्ही फक्त आपल्या भागात काय नेता येईल, म्हणजे इतक्या संकुचित भावना तुम्ही पाहिलं असेल. या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस प्रधानमंत्री दोनदा आले, नरेंद्र मोदी साहेब, दोन्ही वेळेस तुमच्याच गावाकडं, संरक्षण मंत्री आले तुमच्याच गावाकडं, अमित शहा साहेब आले तुमच्याकडंच, दुसरे कोणी मंत्री आले तर तुमच्याकडंच. अरे तुम्ही ज्यावेळेस जिल्ह्याचे नेते म्हणून तुम्ही राज्यात फिरता ना, त्यावेळेस तुम्ही एकदा मोदी साहेब तुमच्याकडे आले तर दुसऱ्या वेळेस कर्जतला आणा, कर्जत जामखेडला, तिथं पण नियोजन करणारे नेते मंडळी आहेत ना. एकदा तिकडं आमच्या श्रीगोंद्याला आणला, तिथं बबनराव पाचपुते साहेब तुमच्याच पक्षाचे नेते, ते नियोजन करतील. पण आलं का फक्त आमच्या दारात, आम्हालाच काय अपेक्षित आहे जेवढं मिळेल तेवढं मिळालं पाहिजे. तुम्ही शिर्डी एअरपोर्टच्या बाबत तुम्हाला माहिती आहे का नाही मला सांगता येणार नाही. शिर्डी एअरपोर्ट ज्यावेळेस शिर्डीला झालं त्यावेळेस पिंपळगाव माळवीची लँड सुद्धा त्या ठिकाणी मिळाली असती आणि पिंपळगाव माळवीचा निर्णय पण झाला होता की तिथं एअरपोर्ट जर नगरच्या लगत जर ते एअरपोर्ट आला असतं तर नगरची आज आपली डेव्हलपमेंट झाली असती ना, नगरची ग्रोथ झाली असती. ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळं आमचा व्हॅरडी तर मी आमदार असताना व्हॅरडीला थांबवली नाही, तर व्हॅरडी सुद्धा ट्रान्सफर करायचा निर्णय झालेला होता. त्यामुळं आमचा या गोष्टीला विरोध आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं, दोन्ही पण DCMला पत्र दिलं, एक शिंदे साहेबांना दिलं, सुनीता ताईंना पण पत्र दिलं. जर पत्र देऊन यावर काही निर्णय होत नसेल, कर्मचाऱ्यांनी पण आंदोलन केलंय, पण आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून हे कुठल्याच परिस्थितीत माझ्या नगर शहरातलं ऑफिस मी त्या ठिकाणी जाऊन देणार नाही. कारण हा नगर शहराच्या अस्मितेचा विषय, माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
आज लाभधारक शेतकऱ्यांनी यायचं, नंतर कुठं एका बाजूला जायचं, या मागणी आमच्या आहेत. आज कुठल्या शेतकऱ्यांनी मागणी केली? आज शेवगाव पातळीचं शेतकरी म्हणून काय आमचं कार्यालय गोदावरी खोरे महामंडळ विकासाचं कार्यालय जाऊन द्या लोणीला, म्हणणार आहे का? आज नेवास्याचं सुद्धा नाही म्हणणार, नेवास्याचा म्हणणार नाही, तुमचा अकोल्याचा म्हणणार नाही, संगमनेरला म्हणणार नाही, पारनेरला पण म्हणणार नाही. उगं काहीतरी लोकांपुढे दिशाभूल करायची, हे काम त्या ठिकाणी जाणीवपूर्वक केलं जातं. त्याची लेवल करायला सांगितलेली काम जरी समाधानकारक नसेल, पण आत्तापर्यंतच्या त्या कामांच्या बाबत जर पाहिलं तर ह्यावेळेस ते काम मला तरी समाधानकारक वाटलं. कमीत कमी ते 40-45% सरासरी काम काढलं तर 45% काम पूर्ण झालेलं आहे. एक 8 दिवसामध्ये एक बऱ्यापैकी त्याची एक लेंथ वाढेल. पण आणि पानकळ्यामध्ये खड्डे बुजवले जातील. पण मी माझा एक शब्द होता, निलेश लंकेच्याच काळात रस्त्याचं काम चालू झालं आणि निलेश लंकेच्याच काळात रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे. त्यामध्ये कुणी पण मधल्या काळात सुपरवायझर सारखे त्या पाणी करायचं जाऊन, अरे तुम्ही आता कुठल्या पदावर नाही, तुमच्या काळात झालं नाही, 8 वर्षाच्या काळात झालं नाही. त्यामुळं खोटं श्रेय घेण्याचं लोकसुद्धा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रयत्न केला जातात. पण जनता एवढी काय दूधखोळी नाही. हे सगळं मी ज्या घटनाक्रम सांगितलं सगळे माझ्या ह्या बाबतीतले माझ्याकडे पत्रव्यवहार आहे. मी ज्या वेळेस भेटलो त्याबाबतचे फोटो आहेत, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. कर्जमाफीच्या बाबत शेतकऱ्यांमध्ये रोष असणारच आहे. कारण मी तर कायम सांगतो, भारत देश हा एक काळ कृषीप्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे पाहिलं जायचं आणि त्याचा अव्वल क्रमांक जर पाहिला तर महाराष्ट्र होता. पण आज याच भारत देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होती आणि त्याचं सरासरी प्रमाण जर काढलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या. याला जबाबदार कोण आहे? सरकार जबाबदार. तुम्ही जर शेतीमालाला चांगले बाजार दिले, दुधाला बाजार दिले, सगळ्या शेतकऱ्यांना जर सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या, खताच्या किमती कमी केल्या, तर शेतकऱ्याला कर्जमाफीच्या मागे शेतकरी पडणार नाहीत. शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे. पण शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली बुजत चाललाय आणि एका बाजूने सरकारने आश्वासने द्यायचे, निवडणुकीला आल्यानंतर आम्ही हे करू ते करू, कर्जमाफी करू, पण सरकारला उदासीनता आहे. सुनील तटकरे म्हटले की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलणं झालेलं होतं अजित पवारांसोबत. आता त्यांनी तसं वक्तव्य केलं. विलिनीकरणाबद्दल काय वाटतं? विलिनीकरणाबाबत तुम्ही पाहिलं असेल, हे असं कुणी मीडियासमोर मांडणं ह्या त्या गोष्टीपेक्षा ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाली त्यावेळेस बऱ्यापैकी विलिनीकरणाबाबतचा डिसिजन झालेला होता. कारण मी असू त्यावेळेस आदरणीय दादा असू, आमचे त्या विभागाचे आमदार माजी आमदार सुनील टिंगरे असू, रोहित पवार असू, सुनील शेळके असू, आम्ही एकत्रित प्रचार केला. आम्ही पुणे महानगरपालिकेचा एकत्रित आम्ही प्रचार केला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक लागल्या. ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला चॉईस चिन्ह देण्यात आलं की ठीक आहे, तुला घड्याळ घ्यायचं का तुला तुतारी घ्यायची, हे चॉईस तुम्ही बघितलं असेल. आमच्या बाजूच्या तालुक्यात सन्माननीय अशोक बापू पवार यांच्या पत्नी सुजाता भाभी, अशोक बापू पवारांनी तुतारी वाजवणाऱ्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली. ते दादांबरोबर मोठ्या साहेबांबरोबर होते. पण त्यांच्या पत्नीला घड्याळ देण्यात आलं. तर घड्याळाचे चिन्ह 7,000 मतांनी निवडून आले. सांगली सातारा त्या भागामध्ये मी असू किंवा आमचे प्रांताध्यक्ष असू शशिकांत शिंदे साहेब, आम्ही एकत्र प्रचार केला. पण ते कुठल्या उमेदवारांचा केला? घड्याळाचे चिन्ह असणाऱ्या उमेदवाराचा प्रचार केला. याचा अर्थ हे सगळं ठरलेलं होतं. हे सगळं ठरलेलं होतं की या सगळा दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे ते समाजासमोर सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. आम्ही कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मध्यंतराच्या कालखंडामध्ये दादा गेले, पण या सगळ्या उमेदवारांच्या कमिटमेंट सगळ्या होत्या. त्यामुळे आम्ही एकत्रित प्रचार केला. त्यामुळे सगळं ठरलेलं होतं. पण नंतर दादा गेल्यानंतर या गोष्टीला काही एक वाक्यता नाही राहिली. काय म्हणलं तुम्ही? कॉर्पोरेट जनता पार्टीचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सहभागी होणार आहात? शेवट कॉर्पोरेट जनता पार्टी असो किंवा असो, या सरकारला धारेवर धरण्याचं जर कोणी चांगलं काम करत असेल तर त्याच्या आपल्या पाठीशी आपण उभं राहणं आपलं काम आहे. शेवट मी कॉर्पोरेटच्या जनता पार्टीचा जो दीपक काय दीपके का काय नावाचे त्यांची मी एक पोस्ट वाचली. मी पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की या भारतामध्ये 2014 पासूनची आम्ही या भारताच्या काही गोष्टीवर आम्ही पाहतो
का विकासापेक्षा, डेव्हलपमेंटपेक्षा या आपल्या देशामध्ये जातीवादाला महत्त्व दिलं जातं. हिंदू मुस्लिम जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या सगळ्या आणि बेरोजगारांच्या बाबत कोणी लक्ष द्यायला वेळ नाही, शेतकऱ्यांच्या बाबत कोणाला लक्ष द्यायला नाही. म्हणजे जर देश जर अशा चुकीच्या पद्धतीने जात असेल तर या सगळं कॉक्रोचच्या बाबत जे फॉलोअर्स वाढले त्याला कारण हे तुम्ही सहभागी होणार आहे का म्हणतात? सांगितलं ना, काय अडचण नाही, तुम्हाला पण घेऊन जाईन. पक्षाने आमच्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं की आपल्या पक्षाच्या पण उमेदवाराचा अर्ज भरून ठेवण्यासाठी तयारी केली पाहिजे. तर तशा सूचना संबंधित उमेदवाराला आल्यामुळे उमेदवारांनी फक्त फॉर्म भरण्याची तयारी केली. पण त्याला काही फॉर्म भरण्यासाठी टेक्निकल अडचणी पण आल्या. पण पक्षाच्या वरिष्ठ लेवलवरून असं काय डिसिजन झाला की जर मतदारांची संख्या जर पाहिली तर नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं राष्ट्रवादीपेक्षा वर्चस्व जास्त असल्यामुळं त्यांच्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल अशा सूचना आल्यामुळे मग ते फॉर्म. तुमची उमेदवारी जाहीर करताना ही सगळी पार्श्वभूमी माहीत नव्हती? नाही, शेवट पक्ष हा आदेशावर चालतो. आमच्यासारखे ज्यावेळेस कार्यकर्ते पक्षाच्या वरिष्ठांचा जो आदेश होतो तो आदेशाचं पालन करायचं. पक्षाने सांगितलं फॉर्मची तयारी करून ठेवा. आदल्या दिवशी सांगितलं काहीतरी 5 का 6 वाजता पक्षाचं सूचना आल्या की फॉर्म भरा वगैरे नाही, पण तुम्ही तुमच्या फॉर्मचे डॉक्युमेंट तयार करा. आम्हाला रात्रभर ते डॉक्युमेंट तयार करावं लागले. तरी काय ते काहीतरी IT काय असतं ना, IT रिटर्न काहीतरी असतं, मला नाही कळालं. आमच्या काही लोकांनी सांगितलं ते काहीतरी सापडला नाही पेपर आणि नंतर नाही, मी IT काही भरीत नाही म्हणण्यापेक्षा ते आता आमच्या पोरांनाच माहिती. मला एवढं समजलं असतं तर जरा थोडं आघाडीतला विसंवाद या निमित्तानं पुढे आला नाही. आघाडीचा विसंवाद वगैरे काय नाही. आघाडी हे एक विचारावर चालणारी आघाडी आहे. विसंवाद वगैरे काय नाही, तुम्ही काही काळजी करू नका. काँग्रेसमध्ये तुम्ही मध्ये खोडा घातला त्याच्यामुळे फॉर्म भरला गेला, तर एबी फॉर्म शहीद दीप चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. नाही असं काही मला माहित नाही. नाही एकदम नाव असं काही येत नसतं. नावच काहीच पक्षाने फक्त काय सांगितलं फॉर्मची तयारी करून ठेवा. फॉर्मची तयारी करून ठेवा म्हणजे तुम्ही येणार जर कलेक्टर ऑफिसला गेले ना तर आपला तुम्ही ज्या उमेदवाराच्या बाबत बोलता त्या उमेदवाराने काहीतरी सकाळी 10 का 11 वाजता फॉर्म आणलाय. 11 वाजता फॉर्म आणायचा आणि 11ला फॉर्म आणलं 3 वाजेपर्यंत तयारी तरी होईल का? पण चला पक्षाची सूचना असते. ही सगळी जाणीव असणारच नाही, आता जाणीव नाही, पण आता तुम्ही सांगितलं, तुम्ही माझे नेते आहेत ना, तुम्ही मला सांगितलं उद्या तुम्ही मला उद्या तुमचा मला जर उद्या फोन आला तुम्ही नगरला येणार आहे की मी येणार, हा मी साहेब नगरला येणार आहे, तर तुम्ही सांगितलं आज माझ्यासाठी तुम्ही सुप्यावर नाही यायचं, भाळवणी मार्ग यायचं, तर तुमच्यासाठी मला भाळवणीच यावं लागेल ना. असं सांगितलं होतं की ज्याचा कोणाचा अर्ज राहील त्याला मी सगळे पाठिंबा देऊ, आणि शेवटीपर्यंत एकही अर्ज राहिला नाही, पण पाठिंबा द्यायलाच अर्ज नाही राहिला. नाही, आता काल मी दिवसभर मुंबईला होतो. ही परवाची गोष्ट काल मी आपले बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांना काय भेटलो. आपल्या जिल्ह्यातले बरेच कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कामं केली पण त्यांची बिलच नाही निघली. त्यावेळेस मी त्यांना भेटून विनंती केली की साहेब आमच्या जिल्ह्यातल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना पैसे घ्यायची वेळ आली, काहीतरी बिलं वगैरे काढून द्या. त्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो. मी त्यामुळं राहुलबद्दल जुनं प्रेम आलं समज, त्याच्यामुळे चर्चा चालली जुन्या सहकार्याला मदत करायची. नाही, काय झालं, जुन्या सहकार्याचा विषय नाही. पक्षाचे काही ध्येय धोरणं असतात, पक्षाचं काही डिसिजन असतो, डिसिजन प्रमाणे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना चालू लागतं. कारण मी एक पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी सूचना केल्याप्रमाणे पक्षाच्या वरिष्ठांना सूचना ऐकायच्या, आपण प्रत्युत्तर नाही द्यायचं त्यांना. हे कशासाठी करायचं, हे का करायचं. आता तुम्हाला मी एक छोटं उदाहरण सांग, तुम्ही सांगितलं आज माझ्यासाठी भाळवणी मार्ग यायचं, मग मी विचारायचं नाही भाळवणी मार्गच काय यायचं, भाळवणी मार्ग काय अडचण आहे का, सुपा मार्गे, आपण नाही विचारायचं. त्याला म्हणतात एक शिस्तप्रिय कार्य.
चला बाकी काय म्हणते नाही त्याबाबत मी परवा दिवशी पाणी केले नगर मनमाड रस्ता आपल्या नालेगाव त्या ठिकाणचा 2 वर्षापूर्वी त्या पुलाचं काम झालं. ते काम न झाल्यामुळं मधल्या अतिवृष्टी जास्त पावसामुळे आमच्या नालेगाव परिसरात अर्धा किलोमीटर लोकांचं म्हणजे पाण्यात गेलं ते घर. त्या कामाची पाणी नगर मनमाड रस्त्याची पाणी केली आणि नगर जामखेड रस्ता त्याची एक पाणी केली. आरंगाव या ठिकाणी एक ओव्हरब्रिज त्या ओव्हरब्रिजची आपण एक पाणी केली. या सगळ्या पाणी करत असताना नगर जामखेड रस्त्याचं काम अतिशय समाधानकारक झालं. मी पहिल्या वेळेस असेल की मी त्या कॉन्ट्रॅक्टरचा सत्कार केला आणि त्या इंजिनियर लोकांचा सत्कार केला, कारण इतकी चांगली सुरेख कामाची क्वालिटी त्या ठिकाणी देण्यात आली. त्यानंतरचा जो नगर शहरामधील नालेगाव परिसरातला जो ब्रिज आहे त्या नगर शहरातल्या त्या ब्रिजच्या कामामुळं जे पाणी अडलं आणि पाणी अडल्यामुळं आमच्या अर्धा किलोमीटर लोकांच्या घरांनी पाणी गेलं नालेगाव त्या परिसरामध्ये. तर त्यांना काही सूचना केल्या. ठीक आहे, कामाला उशीर झाला, पण आता कमीत कमी 8 दिवसामध्ये ज्या ब्रिजच्या मध्ये जे बीम उभे केलेले तर दोन्ही बीमच्या खाली एक कमीत कमी 3-3.5 मीटरची खाली खोली घेतली पाहिजे आणि आलेलं पाणी ते पुढं कसं जाईन ड्रेनेज टाकावं लागतं. काही सूचना केल्या त्याबाबत कॉन्ट्रॅक्टरकडून मी बार चार्ट पण घेतला आणि अशा पद्धतीने काम झालं पाहिजे. नगर कल्याण रोडच्या रस्त्याच्या बाबत काही ठिकाणी रस्त्याला आपण गाडी स्पीडमध्ये चालल्यानंतर व्हायब्रेट होती, तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की याला काहीतरी चेंजेस करणं गरजेचं आहे. राहिला विषय नगर मनमाड रस्ता हा अतिशय नगर जिल्ह्यासाठी महत्वाचा रस्ता आहे आणि एक चर्चेचा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या बाबत तर काही सन्माननीय काही नेते मंडळींनी असं सांगितलं होतं की हा रस्ता आता होणं माझ्या हातातच नाही राहिलं, हा रस्ता आता साईबाबा ठरवते आणि काय होईल. पण माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला ज्यावेळेस संसदेत जाण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी पहिल्यांदा संसदेमध्ये गडकरी साहेबांना भेटलो. जो पहिला ठेकेदार होता का ज्याने 8 वर्षापूर्वी काम चालू केलं, खड्डे करून ठेवले आणि तो मृत्यूचा सापळा केला. 450 लोकांचा मृत्यू झाला त्या रस्त्यावर. मी ज्यावेळेस उपोषण केलं त्यावेळेस त्या रस्त्याचा जो ठेकेदार होता त्याला ब्लॅकलिस्ट करायला लावलो. त्याबाबतचं माझ्याकडे पत्र आहे, त्याबाबतचे फोटोकॉपीत माझ्याकडे ब्लॅकलिस्ट करायला लावलो. नवीन एक कॉन्ट्रॅक्टर ओपन केला. नवीन कॉन्ट्रॅक्टर आल्यानंतर त्याला टेक्निकल अडचण आली. 2च कॉन्ट्रॅक्टर लोकांनी काम भरण्यात आलं, पण एकाचं टेक्निकल त्याचे डॉक्युमेंट नसल्यामुळे त्याचं काम उडालं. राहिला एकच कॉन्ट्रॅक्टर, पण एका कॉन्ट्रॅक्टरला काम देता येत नाही, त्यामुळं परत ती निविदा कॅन्सल केली. तिसऱ्या वेळेस निविदा काढल्यानंतर भारत कन्स्ट्रक्शन नावाची जी कंपनी कुठली बाहेरची बिहारची काय त्या कंपनीने काम केलं. त्यामुळे आता त्याला तर मी ते कंपनीने काम घेतल्यानंतर सुद्धा काम चालू करीत नव्हतं म्हणून मी परत एकदा उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर त्याला त्या ताकदीच्या मशिनरी आणायला लावल्या. तो रस्ता टोटल शिर्डी ते विळद घाट एक 70 किलोमीटरचा रस्ता आहे. 70-75 किलोमीटरचा रस्ता आहे आणि दोन्ही बाजूच्या लेनचा विचार केला तर तो रस्ता होतो 150 किलोमीटर. त्या 150 किलोमीटरच्या अंतरावर राहुरी ते शिर्डीपर्यंत एक 45-50% रस्ता पूर्ण झालेला आहे. राहिला विषय तुमचा राहुरी ते विळद घाट तो एक 26% रस्ता. आज सगळ्यात महत्वाचं देशासमोर इतकं मोठं आर्थिक संकट आहे. माझ्या शेतकऱ्याला आज उपासमारीची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांच्या बाबत पाहिलं असेल तर शेतकऱ्यांच्या कुठल्याच मालाला बाजार नाही. गेल्या अनेक दिवसापासून आमचे नेते आदरणीय रोहित पवार त्या ठिकाणी आंदोलन करतात. आम्ही त्यांच्याबरोबर आंदोलनाला असतो. आज कांद्याची काय परिस्थिती आहे, दुधाची काय परिस्थिती आहे, कुठला पण शेतीमाल घ्या, शेतीमालाला मार्केटमध्ये गेल्यानंतर बाजारभाव मिळत नाही. ते महत्त्वाची समस्या आपल्या आज देशासमोर आहे. दुसरा प्रश्न पाहिला असेल देश कसा अडचणीत आहे, संकटात आहे की आज पेट्रोल पंपासमोर जर गेलं तर डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही. आपल्या बहुजन समाजातल्या मुलांनी हॉटेल व्यवसाय कर्ज काढून हॉटेल टाकलेत, पण ते हॉटेल आज बंद करण्याची वेळ आली. कशामुळे तर गॅस मिळत नाही. आम्ही ज्यावेळेस लासलगावला शेतकरी आंदोलनाला गेलो आम्ही कांद्याच्या प्रश्नाच्या बाबत, त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मार्केटला माल घेऊन जायचा आहे, पण ट्रान्सपोर्टरकडे गेल्यानंतर ट्रान्सपोर्टरकडून सांगितलं जातं की आमच्या गाडीला डिझेलची व्यवस्था करा. ह्या भयानक परिस्थितीमधून आपला देश चाललाय. आज 1-1.5 वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे माझा शेतकरी उद्ध्वस्त झाला. विशेष करून नगर जिल्ह्यातील आमचं पाथर्डी असो, शेवगाव असो, कर्जतचा भाग काही जामखेडचा आणि श्रीगोंदा
आणि पारनेर राऊरी म्हणजे जनरली सगळ्याच जिल्ह्यात म्हणलं तरी हा भाग मी माझ्या नजरेने पाहिला. अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला, जमिनी वाहून गेल्या, घरं वाहून गेले, पण त्यांना अद्यापर्यंत कुठली आर्थिक मदत मिळाली नाही. सरकार फक्त तत्परता कशात दाखवती, असं काय अतिवृष्टी झाल्यानंतर सरकार सूचना करतं, जा लगेच तात्काळ त्या ठिकाणी पंचनामे करा. आमचा तलाठी जातो, ग्रामसेवक जातो, कृषी विभागाचे लोक जातात, आमचे त्या संबंधित काही विभागाचे कर्मचारी पण त्यांना मदत करतात, पंचनामे करतात, आणि पंचनामे केल्यानंतर लोकांना कुठलीच मदत मिळत नाही. आज अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत नाही. गॅस, डिझेल, पेट्रोलची ही परिस्थिती. आज शेतीमाल मार्केटमध्ये नेल्यानंतर शेतीमालाला बाजार मिळत नाही, पण त्या शेतीमालासाठी लागणाऱ्या खतं बियाणे आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर ते किमती वाढलेल्या आहे. ही अशा परिस्थितीतून देश चाललेला आहे. त्यामुळं या देशाला प्रगतीपथावर नेणं गरजेचं आहे. आज जर प्रधानमंत्र्यांना सांगण्याची वेळ येते का तेल खाऊ नका, म्हणजे ही जर गोष्टीचा विचार केला तर कशी म्हणजे चुकीची गोष्ट आहे ना. त्यामुळं निवडणुका आपलं संख्याबळ वाढलं पाहिजे, ह्या गोष्टीकडं राज्यातील म्हणा देशातील प्रमुख लोकांनी लक्ष देण्यापेक्षा देशाला कसं आपण परत एकदा प्रगतीपथावर आणू शकतो, देश अडचणीतून कसं बाहेर काढू शकतो, ही परिस्थिती यासाठी विचार केला पाहिजे. पण आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे, आपल्या देशामध्ये अनेक निवडणूक आहे. 15 दिवस झाली का निवडणूक, 15 दिवस झाली का निवडणूक, आणि प्रत्येक पक्षातील नेत्यांना वाटतं की माझ्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, मग मी अधिकाराचा गैरवापर करीन, सत्तेचा गैरवापर करीन, पोलीस प्रशासनाचा वापर करीन, महसूल विभागाचा वापर करीन, आणि ते माझ्या नावावर कसं जागाचा आकडा वाढेल यासाठी लोक प्रयत्न करतात. पण यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या देशातील बेरोजगारांसाठी विचार केला पाहिजे. बेरोजगारांसाठी तुम्ही पाहिलं असेल, एक फक्त कुठला तरी आपलं हे कोर्टाने काहीतरी सांगितलं की ते कॉक्रोचच्या नुसता फक्त एक लिंक शेअर केली तर काहीतरी कोटी लोकांनी त्याला हे केलं, फॉलोअर्स वाढले. याचा अर्थ या सरकारवर लोकांची नाराजी, या सगळ्या याच्यावर लोकांनी विचार केला पाहिजे. ही नाराजी काय आहे? आज प्रधानमंत्र्यांनी ज्यावेळेस सांगितलं 2014ला इतक्या कोटी नोकऱ्या लावू, आज बेरोजगारांना नोकऱ्या नाही, व्यावसायिकांची हाल आहे, व्यावसायिकांना पण अडचणी सगळ्या. फक्त आज देशामध्ये कुठल्या गोष्टीला महत्व दिलं जातं, ह्या राज्यातील देशातील प्रमुख हकून कुठल्या गोष्टीला लक्ष देतं? फक्त आमच्या तरुण पोरांचे माते भडकवायचे, जातीवाद निर्माण करून द्यायचा, जातीमध्ये संघर्ष निर्माण करून द्यायचा, विकासाचा कुठला अजेंडा नाही, विकासाची डेव्हलपमेंट कुठली नाही. उद्या कॉंग्रेस जनता पार्टी आंदोलन करते दिल्लीमध्ये, तुमचा पाठिंबा राहील? चांगल्यासाठी आमचं किंवा आमच्या पक्ष असो किंवा आमच्या समविचारी पक्ष पाठिंबा देतीलच ना. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, प्राजक्त तनपुरे कालबिनवरून निवडून आले. पानसरेंनी काल दिवसभर ते कलेक्टर ऑफिसला गोंधळ घातला. रात्री 9 वाजता अर्ज माघारी घेतला. आमदारांच्या मध्यस्थीने, संग्राम दत्त यांच्या मध्यस्थीने काय झालं त्याबाबत आमच्या पक्षाचा कुठला अधिकृत उमेदवाराचा फॉर्म त्यात ह्या निवडणुकीमध्ये नव्हता. आणि काल मी मुंबईला असल्यामुळं मी आपल्या भागातील जे सर्वसामान्य कुटुंबातील जे नवीन कॉन्ट्रॅक्टर तयार झाले, त्यांनी राज्य सरकारच्या निधीतून कामं केले, कोटी रुपयाचे कामं केले, पण ते आज बिलं थांबले 2-2, 3-3, 4-4 वर्ष झाले. ते माझ्या बहुजन समाजातील कॉन्ट्रॅक्टर लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यामुळं मी काल शिवेंद्रराजे भोसलेंना भेटलो, सांगितलं आमच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे द्याल, त्यांनी शासनाचे कामं केले. त्यासाठी मी मुंबईला असल्यामुळं मला काही जिल्ह्यातल्या घडामोडीवर माझं कुठलं लक्ष नव्हतं. कारण आमच्या ज्यावेळेस पक्षाचा एखादा अधिकृत उमेदवार निवडणूक लढवित असेल त्यावेळेस आम्हाला आमचं जबाबदारी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. पण आमचं उमेदवारच नाही तर आम्ही लक्ष देण्यापेक्षा आम्ही इतर कामाला महत्त्व दिलं. महाविकास आघाडी उमेदवार का देऊ नाही, वास्तविक पाहिलं तर शेवट हा खेळ हा संख्याबळाचा खेळ असतो साहेब. शेवट जिल्ह्यात जर सगळा विचार केला संख्याबळाचा तर राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचं संख्याबळ जास्त होतं. काँग्रेसच्या ताब्यात 1-2 आपल्या नगरपालिका पण होत्या. त्यामुळं त्यांच्या संख्याबळ जास्त असल्यामुळं त्यांना अधिकार दिलेले होते ते सगळे.
राज्यातल्या 14,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या नाही. ग्रामपंचायत बेवारस पडलेल्या आहेत. तिथे प्रशासक आहे आणि कुठेतरी ते काम रखडलंय ग्रामीण भागाचं. तर काय नाही, बऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या नाही, त्याचे अधिकार काहीतरी प्रशासकीय म्हणून त्या सरपंचाला देण्यात आल्या. पण शेवट प्रशासकीय सरपंचाला जरी अधिकार दिले त्याला एक लिमिटेशन आहे काम करण्यासाठी. त्याला जो ग्रामपंचायतचा सपोर्ट लागतो ग्रामपंचायत सदस्यांचा, काही ठराव घेणं अपेक्षित असतं, ते काही होत नसतं. शेवट प्रशासकीय काम करण्यासाठी एक लिमिटेशन असतं. त्यामुळे त्या निवडणुका ग्रामपंचायतीत त्या तरी झाल्या पाहिजे. कारण ग्रामपंचायत ही खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत जाऊन काम करणारी एक संस्था आहे. त्यामुळे त्या निवडणूक होणे अपेक्षित आहे. शिर्डीला